अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अंतरिम अर्थसंकल्पना सादर केलाय। यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्यात। पाहुयात काय घोषणा केल्या आहेत त्या। 4 कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा होणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून देशातील 38 कोटी लोकांना थेट फायदा झाला आहे असंही त्या म्हणाल्या आहेत। स्किल इंडिया मिशन अंतर्गत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। पीएम मुद्रा योजनेअंतर्गत 43 कोटी कर्ज दिले। पीएम मुद्रा योजनेअंतर्गत 22.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज वितरित केलंय। तरुणांच्या सक्षमीकरणावर भर दिला जात आहे। 3000 नवीन IIT उघडण्यास आले आहेत। 54 लाख तरुणांना प्रशिक्षणही देण्यात आलंय। आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी घवघवीत यश संपादन केल्याचंही त्यांनी म्हटलंय। तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित करण्यात आलाय। संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणला आहे असंही त्या म्हणाल्यात। शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे। 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे। 11.8 कोटी लोकांना पंतप्रधान किसान योजनेतून आर्थिक मदत मिळाली आहे। 10 वर्षात उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांच्या संख्येत 28% वाढ झाल्याचं त्याही म्हणाल्या आहेत। ग्रामीण भागातील 70% घरं महिलांना देण्यात आली आहे। पीएम आवास अंतर्गत 70% घरं महिलांना दिली आहेत। सर्व प्रकारच्या पायाभूत प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत। येत्या 5 वर्षात गरिबांसाठी 2 कोटी घरं बांधली जातील असंही त्या म्हणाल्यात। येत्या 5 वर्षात गरिबांसाठी 2 कोटी घरं बांधली जातील। ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2 कोटी घरे बांधली जातील। मध्य मागासवर्गीयांसाठी गृहनिर्माण योजनेचा विचार केला जात आहे। रूफटॉप सोलर प्लॅन अंतर्गत 1 कोटी घरांना 300 युनिट महिना मोफत वीज दिली जाणार आहे। अंगणवाडी केंद्राचा दर्जा वाढणार आहे। आशा कर्मचाऱ्यांना मिळणार आयुष्यमान योजनेचा लाभ। गर्भाशयाच्या मुख्य कर्करोगासाठी लसीकरण वाढले जाईल। नॅनो DAPचा वापर सर्व क्षेत्रांमध्ये वाढला जाईल। शेतीसाठी आधुनिक साठवण पुरवठा साखळीवर भर। सरकार मोहरी आणि भुईमूग लागवडीचा आर्थिक प्रोत्साहन देईल। मत्स्यपालन योजनेचा चालना देण्यासाठी कामे केली जाईल। सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे। सरकार 5 एकात्मिक एक्का पार्क उघडणार आहेत। आरोग्य सेवा क्षेत्रासाठी अंतरिम अर्थसंकल्पना 2024चे त्यांनी काही मुद्दे स्पष्ट केले ते पण पाहूयात। केंद्र सरकार 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना सर्वाइकल कॅन्सरची लस मोफत पुरवणार आहे। आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य कवच सर्व आशा आणि अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांना देण्यात येईल। माता आणि बाल आरोग्य सेवेसाठी विविध योजना राबवल्या जातील। अंगणवाड्यांचा दर्जा वाढवला जाईल। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या घोषणांपैकी मोठ्या घोषणा कोणत्या आहेत ते पाहूयात आपण। टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल नाहीयेत। 10 वर्ष जुन्या 10,000 रुपयापर्यंतचा कर माफ केला जाईल। राज्यांना 75,000 कोटी रुपयांचं कर्ज। जुलैच्या अर्थसंकल्पनात भारताचा रोप मॅप विकसित झालाय। 3 कोटी महिला लखपती दीदी बनतील। 5 वर्षात 2 कोटी गरिबांसाठी घरं। पायाभूत सुविधांवर 11% अधिक खर्च। वंदे भारतमध्ये 40,000 रेल्वे बोगी बदलण्यात येणार आहेत असंही त्यांनी सांगितले। लक्षद्वीपाच्या विकासासाठी विशेष योजना आणि 3 नवे रेल्वे कॉरिडॉर बांधण्याची घोषणा देखील यावेळेस त्यांनी केली आहे। आत्ताच्या या बातमीमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।